Zee 24 तास एक पाऊल पुढे। कॉलेजेसमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं केली आहे। लिंगडो कमिटीच्या आधारे देशात काही राज्यांमध्ये या निवडणुका घेण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रातही या निवडणुका घेण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं केली आहे। संपूर्ण कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातल्या लिंगडो कमिटीने ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्या पद्धतीने सर्वसामान्य विद्यार्थ्याला मतदानाचा हक्क मिळावा, त्याचबरोबर सर्वसामान्य विद्यार्थ्याला निवडणुकीत उभा राहायचा हक्क मिळावा आणि त्याच्या कॉलेज जीवनापासूनच या लोकशाही प्रक्रियेची त्याला ओळख व्हावी, ही आमची त्यात प्रमुख मागणी आहे आणि राज्य शासनाला त्या संदर्भात आज आम्ही विनंती देखील केली आहे। विद्यार्थी संघटनांनी लिंगडोच्या रिपोर्टच्या आधारे ही मागणी केली होती, त्याप्रमाणे राजेश टोपे यांनी हे संकेत दिलेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांकडून, विद्यार्थी संघटनेकडून सुद्धा किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे मंच आहेत यांच्याकडून सुद्धा मागणी होतीये की आम्हाला निवडणुका ज्या पूर्वी होत्या तशा पद्धतीच्या निवडणुका पाहिजेत। तर या सगळ्यामुळेच एक विचार मंथन सुरू झालेलं आहे किंवा मध्ये जे काही एक MIT मध्ये सुद्धा, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा एक स्टेट लेवलची आणि नॅशनल लेवलची एक स्टुडंट पार्लमेंट भरलं होतं। तिथे सुद्धा एक मोठा रेझोल्युशन विद्यार्थ्यांनी केला स्टुडंट पार्लमेंटमध्ये आणि शासनाकडे पाठवला। तर यावर आता विचार मंथन सुरू आहे, पण या विचार मंथनाचा अर्थ असा की सर्वांची सहमती होऊन या बाबतीत विचार शासन करू शकतं। प्रतिक्रिया जाणून घेऊया। मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आहेत आपल्याबरोबर। आदित्यची काय सांगाल? राजेश टोपे यांनी संकेत दिलेले आहेत, विद्यार्थी संघटनांनी जर मागणी केली तर कॉलेजमध्ये निवडणुका पुन्हा सुरू होतील। काय वाटतंय आपल्याला, या निवडणुका सुरू व्हायला हव्यात? निवडणुका झाल्या सुरुवात तर काहीच प्रॉब्लेम नाही, जरूर व्हाव्या, कारण त्याच्याने विद्यार्थ्यांमध्ये पॉलिटिकल सोशल सगळ्याच दृष्टिकोनाने अवेअरनेस येईल। पण या निवडणुका होताना सरकारने एक आणि विद्यापीठाने एक ठोस असा कोड ऑफ कंडक्ट ठेवला पाहिजे, जेणेकरून स्टुडंट पॉलिटिक्स किंवा स्टुडंट इलेक्शन मध्ये जे न्यूसन्स एलिमेंट किंवा जे बाहेरचे एलिमेंट असतात ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि इतिहासात ज्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेले आहेत ते नसले पाहिजे, याची सरकारने पूर्ण काळजी। नक्कीच, कारण राजकीय पक्षांचा शिरकाव या निमित्तानं महाविद्यालयांमध्ये होतो आणि त्यातून कुठेतरी गैरप्रकारांना सुद्धा सुरुवात होते। अगदी 1994 पूर्वी सुद्धा हा एक असा प्रकार घडला होता। तर याबद्दल काय सांगाल आपण? हे गैरप्रकार टाळण्यासाठी आणि निवडणुका जर पुन्हा सुरू व्हायच्या असतील तर हे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रथमतः काय केलं गेलं पाहिजे? त्याच पार्श्वभूमीवर इतिहासात जे तुम्ही आता मेन्शन केलं ते झाल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर मी म्हणतो की सरकारने कोड ऑफ कंडक्ट हा एवढा कडक करावा की त्याच्यात कॉलेजच्या इलेक्शन्स मध्ये, स्टुडंट इलेक्शन मध्ये कुठचेही बाहेरचे एलिमेंट नसावेत, त्याच्यात फक्त आणि फक्त स्टुडंट इन्व्हॉल्व आहेत। नक्कीच, फक्त स्टुडंट्सचा यामध्ये समावेश असावा। धन्यवाद आदित्यजी Zee 24 तासशी बोलल्याबद्दल। तर कॉलेजच्या निवडणुकांचा इतिहास काय आहे यावर एक नजर टाकूया। विद्यार्थी दशेत युवा नेतृत्व तयार होण्याच्या उद्देशानं कॉलेजमध्ये निवडणुका सुरू झाल्या। निवडणुकांमधून निवडला जायचा जनरल सेक्रेटरी अर्थात GS। कॉलेजमधले विविध गट उमेदवार उभे करायचे, मात्र राजकीय पक्षांचं नेतृत्वासाठी या निवडणुकांकडे लक्ष असायचं आणि या निवडणुकांमधूनच विविध विद्यार्थी संघटनांचा जन्म झाला। कॉलेजमधल्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचाही हस्तक्षेप वाढत गेला। धमक्या, हिंसाचार, कार्यकर्त्यांची पळवापळवीही वाढली। 1989 मध्ये कॉलेजमधल्या निवडणुकांदरम्यान एका विद्यार्थ्याचा खून झाला। 1991ला कॉलेजमधल्या निवडणुकांवर यानंतर बंदी आली। आता GSची निवड मेरिटच्या आधारावर किंवा प्राचार्य करतात। कॉलेजमधल्या याच निवडणुकांमधून आता अनेक राजकीय नेते देखील पुढे आलेले आहेत। कॉलेजमध्ये निवडणूक लढवून राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या नेत्यांवर एक नजर टाकूया। भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थी दशेतच यांच्यात नेतृत्व गुण दिसून आलं। काँग्रेसचे मुकुल वासनिक, तसंच सदाशिवराव मंडलिक आणि अनीस अहमद यांनी देखील कॉलेजमध्ये पहिली निवडणूक जिंकली होती। तसंच शिवसेनेचे अर्जुन खोतकर, भाजपचे आशिष शेलार, काँग्रेसचे सुनील देशमुख, SUIचे अध्यक्ष शिवराज मोरे आहेत आपल्याबरोबर। शिवराजजी, काय सांगाल? पुन्हा निवडणुका सुरू होण्याचे संकेत राजेश टोपेंनी दिलेले आहेत, आपली काय प्रतिक्रिया आहे? मॅडम, खरं सांगायचं झालं तर हा राज्य शासनाचा सगळ्यात मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी होईल असं मी सांगू इच्छितो। कारण का जेव्हापासून गेले 20 वर्षापासून निवडणुका जेव्हापासून बंद झाल्यात तेव्हापासून कुठेतरी विद्यार्थ्यांचं नेतृत्व त्याला कुठेतरी म्हणजे एक फाटा बसलेला आहे
आणि आपण जे आता जे ह्यातून राजकारण असेल किंवा अनेक गोष्टी असतील, पण आपण जे घराणेशाहीचा उल्लेख करतो ते कुठेतरी विद्यापीठ निवडणुका जेव्हापासून बंद झालेत तेव्हापासून ह्याला कुठेतरी वाढ मिळालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचं नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असं मी सांगितलं पाहिजे. नक्की नक्की धन्यवाद शिवराजजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल. मात्र विद्यार्थ्यांना या निवडणुकांबद्दल काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे आहेत पुण्यामधून, त्यांच्याकडे जाऊया. नितीन, काय वाटतंय हे विद्यार्थ्यांना मुळात की या निवडणुका जर पुन्हा सुरू झाल्या तर काय होईल, किंवा या निवडणुकांचं ते स्वागत करायला तयार आहेत का? काय सांगतात विद्यार्थी? हेमाली, कॉलेज विश्वासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि ह्या निवडणुकाची जी चर्चा चाललेली आहे, नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या, नेते कसे घडले ते आपण पाहिलं. मात्र आता या निवडणुका जर होऊ घातल्या तर त्यामध्ये जे मतदार करणार आहेत, जे मतदार असतील किंवा जे निवडणुका लढवतील असे काही कॉलेजमधले विद्यार्थी आता आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, ते स्वागत करतायत, विरोध करतायत, ते का करतायत. तू सांग, आता निवडणुका पुन्हा होऊ घातलेल्या आहेत किंवा होण्याची शक्यता आहे, तसे संकेत देण्यात येत आहेत. तुझी विद्यार्थी म्हणून ह्या निवडणुका व्हाव्यात का? काय प्रतिक्रिया? नक्कीच विद्यार्थी निवडणुका ह्या व्हाव्यात, नक्कीच व्हाव्यात. कारण 94 पासून बहुतेक महाराष्ट्रात बंदी आहे निवडणुकांना आणि सध्याची जी परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांचं नेतृत्व बाहेर येत नाहीये. सध्याच्या जे इलेक्शन होत आहेत कॉलेजवर, ते असं वाटतं की हुशार विद्यार्थी, कॉलेजचे जे टॉपर आहेत त्या क्लासमधले, त्या विद्यार्थ्यांना निवडलं जातं. म्हणजे तेच इलेक्शन करतील, त्यांच्यातलाच एक विद्यार्थी तो कॉलेजचा जे हे होईल जनरल सेक्रेटरी. हुशार विद्यार्थ्यांना निवडलं जातं आणि त्यांना संधी मिळते, इतरांना संधी मिळत नाही. तुझी काय प्रतिक्रिया आहे? ह्या निवडणुका अशा पुन्हा सुरू व्हाव्यात? ह्या निवडणुका पुन्हा सुरू झाल्याच पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही. भारतामध्ये लोकशाही आहे ती जागतिक पातळीवर सगळ्यात उत्कृष्ट अशी लोकशाही पद्धती भारतामध्ये आहे. सद्यस्थिती पाहता कॉलेज तरुण म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण युवक भारतात आहे. आणि जर त्या युवकाला जर ट्रेनिंग नाही मिळालं तर, अमेरिकेचं उदाहरण बघितलं तर खूप तरुण माणसाच्या हातात सत्ता आहे. आज भारताची सत्ता ही एखाद्या वयोवृद्धाच्या 70-80 वर्षाच्या 90 वर्षाच्या माणसाच्या हातात जर गेली तर तो काय काम करू शकणार आहे? काय त्यांच्यामध्ये पॉवर असणार आहे? म्हणजे पुढे मुख्य प्रवाहातली सत्ता तरुणांच्या हातात यायसाठी असेल तर कॉलेजमधनं सुरुवात व्हावी, असं तुझी प्रतिक्रिया. आपल्याबरोबर एक विद्यार्थिनी देखील आहे, तिला काय वाटतं ते देखील आपण जाणून घेऊयात. काय तुझी प्रतिक्रिया असेल ह्या निवडणुका पुन्हा सुरू होऊ घातलेल्या आहेत त्यावरती? हां, त्या नक्कीच व्हाव्यात. कारण की काय होतं, जी नॉमिनेशन पद्धत जी चालू आहे सध्याच्या काळात, त्याच्यामध्ये असं होतं की जे फक्त नामांकित पालक आहेत त्यांचेच पाल्य तिथे येतात आणि जे सामान्य विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना वाव मिळत नाही. तर त्या इलेक्शनमधनं अशा विद्यार्थ्यांना वाव मिळेल, त्याच्यासाठी हा नक्कीच सुरू व्हाव्यात. तुझाही पाठिंबा, बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पाठिंबा दिसतो. मात्र जी वादाची पार्श्वभूमी होती, मारामाऱ्या व्हायच्या, पळवले जायचे विद्यार्थ्यांना, खून झाला, या पार्श्वभूमीवर तुला वाटतं की ह्या सगळं पाहता पुन्हा हे प्रकार होणार नाहीत किंवा त्या पार्श्वभूमीवर देखील ह्या निवडणुका व्हाव्यात? नाही, जर नक्कीच सर्व एकत्र आले आणि तुम्ही एक भाव दाखवलात तर त्या निवडणुका व्हाव्यात. पण आजकाल समाजातनं दिसून येतं की एकमेकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोक काही करू शकतात, एकमेकांना मारू पण शकतात, कोणीही कोणाला खून करू शकतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.